गुड मॉर्निंग टू ऑल. सगळ्यांना नमस्कार आणि त्यासोबत गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी तुम्हाला खूप गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदकची रेसिपी दाखवणार आहे. अगदी साधी, सिंपल आणि सोपी. आता मी इथे तळणीचे मोदक बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला सारण बनवायचं आहे. इथे मी घेतलेलं आहे एक खोबऱ्याची वाटी, जे आपण सुकं खोबरं जे भाजीमध्ये घालतो तेच घ्यायचे आपल्याला, किंवा तुम्ही हवं तर ओलं खोबरंही घेऊ शकता, कारण आपल्याला याचं सारण बनवायचं आहे. त्यानंतर मी एका ड्रायफ्रूट कटरमध्ये बदाम घालून घेतलेले आहेत, कारण बदामचं पण आपल्याला काप यामध्ये ॲड करायचे आहे. त्यामुळे टेस्ट खूप छान लागते आणि थोडंसं फील पण छान येते. बघू शकता एकदम बारीक चॉप केलेले आहेत. आता एका पॅनमध्ये मी थोडंसं खोबरं आणि ते जे बदामचे काप घेतलेले आहेत ते आपण त्यामध्ये मस्त असे भाजून घेणार आहे, लाल होईपर्यंत. यामध्ये कुठलंही तेल किंवा तूप ॲड करायचं नाही आपल्याला. आता आपल्याला हे खोबरं एकदम मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत काहीही तेल वगैरे न टाकता छान असं कमी गॅसवरती भाजून घ्यायचंय. बघू शकता अगदी 5 मिनिटात सगळं आपलं खोबरं वगैरे भाजून झालेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे अर्धी वाटीच्या दरम्यान म्हणजे अंदाजा तेवढी पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखरच घ्यायची आपल्याला, किंवा तुमच्याकडे गूळ पावडर असेल तर ती पण टाकू शकता. हे चांगलं एकजीव करायचं आहे, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये चवीपुरती थोडीशी विलायची पावडर टाकायची आहे, कारण आपल्या सारणला टेस्ट पण खूप छान येते आणि मस्त लागते. आता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. हे मी मैद्याचं पीठ मळून घेतलेलं आहे. साधे सिंपल आपण चपातीला मळतो तसंच पीठ मळायचं आहे. आणि मी असं सेम हाताने लाटीच बनवणार आहे, गोल गोल छोटीशी. आणि पहिलं तर एकदम साधा सिंपल कळीचा मोदक करून दाखवते तुम्हाला. एकदमच साधं सिंपल बनवायचे आहेत आपल्याला, झटपट एकदम. प्रसादाला काही सुचत नाही आणि मग काहीतरी पटकन असं बनवायचं आहे, त्यामुळे मी असंच पटकन तुम्हाला ही रेसिपी पण दाखवते. कारण आपल्याला वेळही नसतो सकाळी सकाळी एवढं पटकन आवरायचं असतं, बाप्पाची आरती वगैरे असते. त्यामुळे म्हटलं चला आज साधं सिंपलच मोदक दाखवूया. बघू शकता एकदम छान अशा एकदम नॉर्मल कळ्या पडलेल्या आहेत. आणि त्याला वरनं आपण थोडासा आकार द्यायचा कळीचा, म्हणजे ते आणखी छान बनते. आता माझ्याकडून थोडीशी क्लिप कट झालेली आहे, पण तुम्ही एक अंदाजा लावू शकता. इतके छान आपले सिंपल आणि पटकन होणारे मोदक आपण बनवणार आहोत. आता नेक्स्ट मी बनवणार आहे कळीचा मोदक, आपल्या फुलांच्या कळ्यांचा मोदक, जो अगदी वरती इतके छान असे फुलांचा आकार दिलेला आहे. त्यासाठी आपण लाटी एक पुरीला लाटतो तशी सेम छोटीशी लाटी बनवायची आहे. आणि सेम त्यामध्ये आपल्याला मस्त असं आपलं सारण भरून घ्यायचे. तुम्ही सारण हवं तर कमी जास्त करू शकता, कारण आपल्याला इथे फुलांचा आकार बनवायचा आहे. तर छान मस्त असं लाटी मोठी पाहिजे आपल्याला, कारण मस्त त्याला आकार पण देता येतो. बघू शकता एकदम छोट्या आणि छान पद्धतीने एकदम मस्त फुलांच्या आकाराचे आपल्याला मोदक बनवता येतात. एकदम सिंपल आहे, पटकन बनवून पण होतात. आणि त्याचसोबत मी बाजूला कढईमध्ये तेल पण टाकून घेतलेलं आहे, जे आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहेत मोदक आपले. अगदी 0 गॅसवरतीच तळून घ्यायचे, त्यामुळे आधी मी तेल तापून घेणार आहे. आता बघू शकता एकदम मस्त अशी आपली फुलांच्या आकाराची मोदक तयार होत आहे. बघू शकता इतका सुंदर असा आकार आलेला आहे. बघताच असं वाटतं की किती छान दिसतंय ते. आणि तळल्यानंतर तर त्याचा आणखी आकार छान फुलून येतो. बघू शकता आपले अशाच प्रकारचे मोदक तयार झालेले आहेत. ह्याच पद्धतीने मी सिंपल सगळे मोदक ह्याच आकाराचे बनवून घेतलेले आहेत. खूप दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीला मात्र खूप सुंदर झाले होते मैत्रिणींनो. आणि एकदम 0 गॅसवरती आधी तापून घेतलेलं होतं मी तेल, आणि 0 गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत, कारण त्यामुळे एकदम क्रंची आणि वरून क्रिस्पी होतात.
आणि अशा प्रकारे आपण साधे सिंपल अगदीच तळणीचे छान असे फुलांच्या आकाराचे मोदक बनवलेले आहे। नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडेल। प्लीज रेसिपी आवडल्यास एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा।